फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मन घट्ट करा आणि ऐका. तुमची मुलगी ह्या जगात नाहीये. काय बोलताय तुम्ही? जे मला दिसते तेच बोलतेय मी. खोटं बोलताय तुम्ही. असं होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही. तुम्ही आम्हाला फसवताय तुम्ही आम्हाला. आमची मुलगी हरवली आणि फक्त हरवली आहे आणि तुम्ही आम्हाला सांगते ती ह्या जगात नाहीये. अहो, तुमचं नाव ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आमच्या भावनांचा धंदा मांडला. तुम्हाला लाज कशी वाटत नाहीये? एका आईवडिलाच्या तोंडावर तुम्ही सांगताय तुमची मुलगी मेले म्हणून आणि तुम्हाला सांगताय काहीच वाटत नाही. तुमच्या भावना मी समजू शकते, पण तरीही सत्य नाही बदलू शकत. चल इथून. एक क्षणी थांबायचा नाहीये मला इथे. वेडी आहे ही बाई, फार वेडी आहे. चुकीच्या माणसांकडे आलोय. पण त्या मुलीला फक्त पोलीसच शोधू शकतील. पैसा कमवायचं दुकान मांडलंय दुकान या बाईनी. एक क्षणी थांबायचं नाहीये मला इथे. चल इथून. एक मिनिट. तुमच्या मुलीचं प्रेत कुठे ते मी तुम्हाला सांगू शकते. जाधव, मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझी मुलगी आमच्या ताब्यात आहे आणि ये पोलिसांना सांगायची हिम्मत करू नको, कारण नंतर कळेल ती हिम्मत नव्हती, चूक होती. मी सांगतो त्या ठिकाणी 10 लाख रुपये आणून द्यायचे आणि जर तसं नाही झालं तर तुझी मुलगी तुला जिवंत सापडणार नाही. जाधव, काय ऐकायला येतं की नाही का? कान फुटलेत? हे बघा, तुम्ही कोण बोलतोय हे मला माहित नाहीये,
पण मस्करी करण्याची ही वेळ नाहीये. मस्करी? तुला मस्करी वाटते? तुझी मुलगी आमच्या ताब्यात आहे आणि मी मस्करी करतो असं वाटतं तुला? अहो माझी मुलगी मेली आहे. काय? मेली आहे माझी मुलगी. आणि आता या क्षणी मी तिच्या प्रेतासमोर उभा आहे. निदान प्लीज प्लीज आता तरी मस्करी करू नका हो माझी. काय झालंय? काय झालंय? काय म्हणाला तो? बोल ना. अरे बोल ना, काय म्हणाला तो? अरे यार, तो म्हणतोय माझी मुलगी मेली, मी तिच्या प्रेतासमोर उभा आहे म्हणून. काय वेडा झालाय का तो? अरे ही मुलगी कुठे गेली आता? अरे कुठे गेली ती? अरे शोधा तिला. अरे 10 लाखाची बॅग आहे ती आपली. शोधा शोधा तिला, शोधा. एक मिनिट देव. ये बाहेर आहे. काय काय चाललं होतं टेबलाखाली? ही आहे चिमुरडी, अफलातून आहे पण. हे पण खूप गोड आहे ही. हो, काय करत होती का तिकडे?
लपाछुपी खेळत होते. मला खूप आवडतं. आता तुम्ही लपा. हा हे असले खेळ खेळायचे नसतात असल्या वेळी. पण मला खूप आवडतं. पण सॉरी, मला माहितीये की तुम्हाला खूप त्रास झाला असेल मला शोधायला. हा ठीक आहे, चल आपण नंतर खेळूया. हा चल. कुठे होती? होती तिकडे किचन मध्ये, डायनिंग टेबलच्या खाली. लपाछुपी खेळत होता मॅडम. लपाछुपी कसली? इथं जीव गेला आमचा. हे पोरी, आम्हाला सांगितल्याशिवाय इथून कुठेही हलायचं नाही, लक्षात ठेव. काय? आम्ही सांगितल्याशिवाय इथून हलायचं नाही, कळलं का? अरे यार हॅरी, सोड ना आता. लहान आहे ती, तिला काय कळतंय का? आली ना, सापडली ना ती. सापडली काही? कुठे गेली होती का? अरे किचन मध्ये होती ती, लपाछुपी खेळत होती. आणि प्लीज आता कोणी तिला ओरडू नका, लहान आहे ती. ओके ओके ठीक आहे. पण हा अक्षय कुठे गेला? अरे हिला शोधत असेल कुठेतरी. लाव, फोन लाव त्याला जरा. अरे आवाज तर इकडूनच कुठून तरी येतो ना. इथेच कुठेतरी कॉरिडॉर मध्ये असेल. काय कसं झालंय? माहित नाही. मी आलो त्यावेळेस मी पण हेच बघितलं. कोणी कोणामुळे कसं माहित नाही. हा गेलाय. व्हॉट? अरे हा गेलाय, मेलाय. माय गॉड. अरे यार पण कसं शक्य आहे? माहित नाही. हे बघ, कोणीतरी खेचून आणला याला. अरे पण कोण करेल असं? इकडे आहे कोणी असं करायला? म्हणजेच या घरामध्ये आपल्या शिवाय कोणीतरी आहे. मला तर वाटतं हा घसरून पडलाय. ए काहीतरी ना मूर्खासारखं बोलू नको. घसरून पडल्यावर माणूस मरत नाही असा. मला वाटतं याला कोणीतरी मारलं असणार. या घरात कोणीतरी आहे हे नक्की. आपण हिचं रक्त हिच्या कपड्याला फासून हिच्या घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग तिचा बाप काळ्यावर येईल आणि मग त्याला कळेल की आपण रस्त्यावरचे गुंड नाही आहोत. यायला डोक्याला ताप झालाय. इकडे एकीकडे त्या अक्षयच्या बॉडीचं काय करायचं ते कळत नाही आणि दुसरीकडे तो जाधव येडा झालाय. म्हणतो माझी मुलगी मेली. अरे तो येडा नाही झालाय, आपल्याला येडा करायला निघालाय. चाल आहे त्याची चाल. कन्फ्यूज करतोय तो आपल्याला. सायकोलॉजिकल गेम खेळतोय तो आपल्याशी. नाही, आता त्याला दाखवून द्यायलाच पाहिजे. त्याला दाखवून द्यायलाच पाहिजे की आपणही आलतू फालतू लोक नाही आहोत. बरोबर. त्याला आता हा पुरावा द्यायलाच पाहिजे की त्याची पोरगी खरंच आपल्या ताब्यात आहे. ए
काय करतोय यार? आपलं ठरलंय ना तिला नाही मारायचं म्हणून. अरे पण तिच्या बापाला धडा शिकवणं आवश्यक आहे. असेल, पण ती मेली ना तर आपला काही फायदा नाही होणार. उलट ती जिवंत राहिली तर फायदा आहे आपला. देव, मी काय म्हणतो, आपण हिचं रक्त हिच्या कपड्याला फासून हिच्या घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग तिचा बाप काळ्यावर येईल आणि मग त्याला कळेल की आपण रस्त्यावरचे गुंड नाही आहोत. मला वाटतं याच्यासाठी हिच्या रक्ताची गरज नाही. मग कपड्याला कोणाचं रक्त लावायचं? तुझं? अक्षयचं. मी नेऊन देतो. दे. राहू दे. तू इथेच थांब, मी जातो. त्या मुलीचे डायपर बदलायला कोणतरी हवाय ना. झालं? हो, आणि मी हात पण धुतले. हे बघ. अरे वा, एकदम क्लीन. गुड, व्हेरी गुड गर्ल. तुम्ही अचानक का बोलावलं आम्हाला? मला तुमच्या मुलीच्या बाबतीत बोलायचं. काही कळलं का? कोणी मारलं माझ्या मुलीला? आणि मुख्य म्हणजे तिला का मारलं ते मला माहित नाही, पण ती परत आली. परत आली ती बदला घ्यायला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला आली. अत्याचार? कसला अत्याचार? कसला बदला? हे काय बोलताय काय तुम्ही? जे दिसते तेच बोलतेय मी. त्यांना मारतीये, खून करते त्यांचा ती. नाही हो, माझी मुलगी कोणाला मारू शकत नाही हो. मी चांगली ओळखते तिला. मांजरावर अन्याय झाला तर तेही आपलं नख मारतं. तुमची मुलगी तर माणूस होती. ती तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेते. मारते ती सगळ्यांना मारून टाकेल. अहो पण ती आहे कुठे? शोधावंच लागेल तिला. मला तिला शोधावंच लागेल, कारण तिला थांबवायलाच पाहिजे. यायला वीर गेलाय कुठे? किती वेळ झाला? काय पत्ता याचा? हॅरी, तू फोन करून बघतोस का त्याला प्लीज? The number you are trying to call is currently not reachable. आला, याचा फोन सुद्धा बंद आहे. अरे आधीच एवढी टेन्शन आहेत, त्याचा फोन बंद. पळायला मिळालं की काय? काय बोलतोय? अरे नाही तर काय, तो अक्षय तिकडे मरून पडलाय. ही पोरगी आपल्या बोडक्यावर. आणि मधल्या मध्ये कळटी. ए, उगाच काहीतरी फालतू बडबड करू नकोस.
किडनॅपिंगचा प्लॅन त्या वीरचाच होता ना? मान्य आहे, मग तो आहे कुठे? काय पत्ता काय त्याचा? आहे का तो इकडे? वर फोन पण बंद आहे. रिलॅक्स. हा, येईल तो. अरे यार, ही मुलगी परत कुठे गेली आता? मोनिका, तुला एक काम सांगितलं होतं, त्याच्यात सुद्धा माती घाललीस तू. आता इथे होती ना ती. आता मला काय माहिती ती कुठे गायब झाली ते. ठीक आहे, जाऊन कुठे जाणार आहे? चला शोधा. Dev, please. See, it is not the time of practical joke, okay? Monica! Monica! Dev? Monica! अगं काय झालं बोल ना मोनिका. अगं काहीतरी सांग. काय ग, ओरडायला काय झालं? मी तिला शोधत. तिला आता कुठे होती? अरे काय वेडा झालाय का तू? काय करतोय? हो, येडा झालो मी, येडा. तर ही मुलगी आल्यापासून सगळे प्रॉब्लेम चालू झाले. तिकडे तो अक्षय मरून पडलाय, वीरचा कुठे पत्ताच नाहीये, आणि या मोरीचा बाप म्हणतो ही जिवंतच नाहीये. ही मुलगी आल्यापासून सगळे झोल चालू झाले. एक पैसा मिळाला नाही ना तरी सुद्धा हरकत नाही, पण या पुरीला सोडायचं नाही. अरे ही पोरगी नाहीये रे ही. एक मिनिट थांब जरा, डोकं शांत ठेव. मी एक काम करतो, तिच्या बापाला ना परत फोन करतो. तो वीर ना तुकडा घेऊन आतापर्यंत पोहोचला असेल तिकडे. एक सेकंड इकडे दे. फोन तू नाही करायचं, आता मी बोल. डायल लिस्ट मध्ये नंबर आहे ना? हा आहे, तो काय 38146. What the hell यार, काय झालं? ते तुम्ही या नंबरवर फोन करत होतात? अरे हो, काय झालं बोल ना आता. अरे हा नंबर हिच्या बापाचा नाहीये, हा शालूच्या बापाचा नंबर आहे, हिच्या बापाचा नाहीये. काय? हा नंबर आहे तिच्या बापाचा. तुम्ही चुकीच्या नंबरवर फोन करत होता. अरे कोणी आलं तर? इथे कोणीच येणार नाहीये, आणि ऍक्च्युअली इथे कोणीच येणार नाहीये म्हणून तो तुला इकडे बोलवतो. आणि जो बाहेर वॉचमॅन आहे तो आला तर? वॉचमॅन तो तर अजिबात येणार नाही, कारण त्याच्या खिशातच भरपूर नोटा पडल्या.
पिऊन पडला असेल बाहेर. वाव, म्हणजे फुल प्लॅनिंग. बस डार्लिंग, तेरे लिए तो सब कुछ करना ही पड़ता है ना. चला. Oh, nice. Very nice. May I? Thank you. यांची नावं इथे कशासाठी? आणि ही लोक इथे कशासाठी आलेत? अरे काय करतायत म्हणजे? मित्र आहेत माझे आणि आम्ही मैत्रीमध्ये माझं तुझं कधीच करत नाही. राईट? म्हणजे अरे जो भी खाएंगे मिल बांट के खाएंगे. क्यों? खूप अपेक्षा आहे, त्या कोण पूर्ण करणार? प्लीज मला सोड मला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझ्यावर. प्लीज. तिकडे बंगल्यात आहे, आपल्याला जावं लागेल तिकडे. बंगला? कुठला बंगला? आणि कोण राहतं तिथे? ते माहित नाही, पण आपल्याला जावं लागेल, थांबावं लागेल तिला. शालू, शालू. Yeah, she's dead. Now what? वेट. मला विचार करू दे जरा. विचार करायला आता वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला सगळ्यात आधी या मुलीच्या प्रेताची विल्हेवाट लावायला लागेल, नाहीतर आपण लटकलो. वीर तू जाऊन गाडी काढ लवकर, जा पटकन. तू इथे कशी काय? अरे मी हिला मारून गाडून टाकली होती. हरी चल.
बोला ना, काय पाहिलं तुम्ही? माझी शालू कुठे आहे सांगा ना. ती तिकडे बंगल्यात आहे. आपल्याला जावं लागेल तिकडे. बंगला? कुठला बंगला? आणि कोण राहतं तिथे? ते माहित नाही, पण आपल्याला जावं लागेल. थांबावं लागेल तिला. तुम्ही आत जाऊ नका, आत जाऊ नका. इथून पळा, इथून पळा. आतमध्ये ना. माहितीये मला. तुम्ही कुठेही पळून गेलात ना तरी ती तुम्हाला सोडणार नाही. अरे पण का? आम्ही तर काहीच केलेलं नाहीये. मृत्यू अंगावर येताना तो तुमची पाप किंवा पुण्य मोजून बघत नाही. आम्ही काय करायचं आता? तिच्यापासून वाचायचं असेल ना तर माझ्या बरोबर परत वर चला. तुम्ही कुठेही गेलात ना तर तुम्हाला शोधून मारेल ती. विश्वास ठेवा माझ्यावर. चला. शालू, शालू मला माहिती तू इथे आहेस. मला जाणवते. हे बघ शालू, मी तुला मदत करायला आली आहे. हे बघ, हे घर, हे जग, हे तुझं नाहीये. जा इथून तू. जा शालू, जा इथून तू. मला माहिती तुला खूप खूप त्रास होतोय, खूप भोगलायस तू. पण शालू, आता तू जा. जा शालू तू. शालू. शालू, शालू सोड तिला. शालू त्यांना सोड. शालू त्यांचा काही संबंध नाही. अगं त्यांचा काहीच दोष नाही याच्यात. शालू, शालू हे काय झालं का सगळं? शालू, शालू सोड तिला. शालू त्यांना सोड. शालू त्यांचा काही संबंध नाही. अगं त्यांचा काहीच दोष नाही याच्यात. शालू मोठा अनर्थ होईल. शालू प्लीज सोड त्यांना.
शालू नको, शालू सोड त्यांना. शालू सोड त्यांना प्लीज. शालू सोड. शालू 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 आज तू माझा जीव वाचवलास. आणि शालूला पण मुक्ती दिली. म्हणतात ना, लहान मुलात ईश्वर असतो म्हणून. तुझ्या निष्पाप डोळ्यात तिला ईश्वर दिसला आणि बिचारी मुक्त झाली. पिया, पियू, आम्हाला माफ कर ग. पैशांची गरज होती म्हणून आम्ही तुला किडनॅप केलं कर. पण आता हा कायदा नाही आम्हाला वाचवू शकत. पिया, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळायलाच पाहिजे. तुझा देवावर विश्वास आहे ना? एवढं सगळं बघितल्यावर एखादा नास्तिक सुद्धा आस्तिक होऊन जाईल. मग माझं ऐक, हे सगळं विधात्यानेच घडवून आणलंय. फक्त त्याची पद्धत निराळी आहे, की तुझ्या आणि माझ्यासारख्यांना कधीच कळणार नाही. आपण फक्त त्याचा हुकूम मानायचा. आता बघ ना, ह्या मुलीनी तुझा माझा सगळ्यांचा जीव वाचवला आणि शालूला मुक्त केलं. तिच्या निरागस डोळ्यात शालूला ईश्वरच दिसला आणि बिचारी मुक्त झाली. तू जर हिला इथे आणलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. ही कृपा त्यानेच घडवून आणली. त्याच्यावर विश्वास ठेव. घाबरू नकोस ताई. जर माझ्या बाबांनी विचारलं की मी दिवसभर कुठे होते तर मी सांगेन की मी तुझ्याबरोबर मज्जा करायला गेले होते. आणि माझे बाबा खूप चांगले आहेत. ते तुम्हाला काहीही नाही म्हणणार. रडू नकोस. शर्वरी, 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 मम्मा, 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 मम्मा.